बघा आज आपण फुटाण्यांचे लाडू बनवतोय, साखर किंवा गूळ न वापरता। त्याच्यासाठी इथं मी फुटाणे आणि मनुके समप्रमाणात घेतलेत, खोबरं आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स बघा तुम्ही घेऊ शकता। बघा कढई गरम करायला ठेवली, याच्यामध्ये आपण फुटाणे आहेत ना, बघा साल व्यवस्थित मी काढून घेतलेली आहे। आता आपण हे थोडेसे बघा गरम करून घेऊयात। बघा 2-3 मिनिटं ना आपण चांगले हलवत ना व्यवस्थित सगळीकडून भाजून घ्यायचे। बघा फुटाण्यांचा चांगला खमंग असा वास यायला लागलाय बघा 2-3 मिनिटात। आता आपण याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून घेऊयात आणि हे पण थोडंसं चांगलं परतून घेऊयात। बघा चांगलं असं खोबरं आणि फुटाणे मिक्स करून भाजून घ्यायचे। आपण तेल किंवा तूप वापरलं नाही, तूप नंतर वापरणार आहोत। याच्यातच मी मनुके टाकून घेते बघा। आता हे आपले हलकसे मिनिटभर बघा भाजून घ्यायचे। बघा मी 1-1.5 मिनिट बघा व्यवस्थित भाजून घेतले। आता आपण गॅस बंद करून हे थंड करून घेऊयात। बघा एका कढईमध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये जे आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेत ना बघा, ते व्यवस्थित थोडे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात काजू बदाम काही पण घेऊ शकता। बघा आपण थोडेसे बदाम हलके लाल होईपर्यंत बघा या तुपामध्ये भाजून घेऊयात। बघा मिनिटभर आपण हे ड्रायफ्रुट्स एकदम बारीक गॅसवरती बघा थोडे परतवून घेतलेत। आता आपण हे काढून घेऊयात। बघा आपण भाजून घेतलेले सर्व जिन्नस बघा गार झालेत। याच्यात बघा आपण थोडीशी विलायची टाकून घेऊयात आणि आता हे सगळं मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊयात। बघा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलंय बघा। बघा याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊयात। बघा बघा याचे आपण आता लाडू वळून घेऊयात। तुम्ही तुमच्या आकारानुसार लहान मोठे बघा लाडू करू शकता। थोडे जरा मोठेच बांधते। ही लाडू बघा खूप पौष्टिक पण आहेत आणि मुलांना तर खूप आवडतात बघा। जे मुलं मनुके खात नाहीत बघा त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे जर लाडू बनवलं तर ते मुलं अगदी आवडीने खातील। बघा अशा आपण सगळे लाडू बांधून घेऊया। बघा अशा प्रकारे आपले हे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर झालेले आहेत आणि खायला तर खूप छान लागतात बघा आणि एकदम सहजच बघा कसले छान दिसत आहेत। तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की लाडू ट्राय करा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला। चला तर मग रेसिपी आवडली असली तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।